नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। तर नोव्हेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक राहण्याचीही शक्यता। मुंबईच्या दादर, लालबाग, परळ, करिरोड या परिसरामध्ये पाऊस। मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरूच। आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। कल्याणमध्ये नशेसाठी तरुणांना कोरेक्सच्या बाटल्या विकणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। मोहम्मद मताब अनीस रईस असं अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। 400 कोरेक्सच्या बाटल्या, एक दुचाकी असा 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवरती ठाणे, नवी मुंबई, कल्याणच्या वेशीवरती बिझनेस हब उभारला जाणार। ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवती 1300 एकर क्षेत्रामध्ये हे बिझनेस हब उभं राहणार। या नव्या बिझनेस हबसाठी ठाणे महापालिकेची नोडल एजन्सी म्हणून निवड। मुंबई महानगरपालिकेने म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले। उपकराच्या माध्यमातून पालिका दरवर्षी म्हाडाला 10 कोटी देत असते, मात्र पालिकेनं 2022-12 पासून उपकराची रक्कम न दिल्याची माहिती समोर। मुंबईतील घर विक्री गेल्या वर्षीपेक्षा 14% घटली। ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 11,200 घरांचे सौदे होऊन 1,004 कोटींचा महसूल मिळाल्याची माहिती। चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला कल्याण झोन 3च्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अर्धा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं आरोपीला बेड्या ठोकल्या। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्यासाठी पालिका रस्ते दत्तक योजना राबवणार। यामध्ये 730 हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपवण्यात येणार। रेल्वेच्या ताफ्यामध्ये आणखी 4 वंदे भारत ट्रेन दाखल होणार। यामुळे कर्नाटक, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह दिल्लीतील जनतेला सर्वाधिक फायदा होणार। नवी मुंबईतील खारघरमध्ये लवकरच नवीन हज हाऊस बांधलं जाणार। हे ठिकाण नवी मुंबई विमानतळापासून जवळच असणार, अल्पसंख्याक मंत्रालयानं दिली आहे माहिती। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेवींमध्ये घट। 2015-16 मध्ये 6,862 कोटी 89 लाख रुपयांवरती असलेल्या ठेवी 2025 मध्ये 4,894 कोटी 78 लाखांवर, तर पालिकेवरती 560 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती। दिवाळीमध्ये पुणे रेल्वेची कडक कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 1,14,58,000 रुपयांचा दंड वसूल। दिवाळी आणि छठपूजेदरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर पुणे रेल्वे प्रशासनाची कडक कारवाई। पुण्यामध्ये हुक्क्यावरील बंदी कायम। तंबाखू नसलेला हर्बल हुक्काही चालणार नाही। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। तसेच नियम न पाळणाऱ्यांवरती कडक कारवाईचाही इशारा। पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभामध्ये यावेळेस पुणे रन फॉर युनिटी या